तीर्थ यात्रा पर निकले हिंदू गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका में महाशिवरात्रि के अवसर पर प्रतापगढ़ में मुस्लिम एकता का नजारा देखने को मिलता है। और प्रतापगढ़ किले में एक तरफ भगवान शंकर की भव्य प्रतिमा है तो दूसरी तरफ ख्वाजा उस्मान गनी हारूनी की दरगाह है और दोनों समुदाय के लोग महाशिवरात्रि के मौके पर इस किले पर इकट्ठा होते हैं। देश भर में बड़ी धूमधाम से महाशिवरात्रि मनाई जाती है और हर जगह भगवान भोलेनाथ की धमाचौकड़ी देखने को मिलती है। इसी तरह की एक अनोखी पूर्ण यात्रा गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका के प्रतापगढ़ में आयोजित की जाती है। पूरे जिले से ही नहीं बल्कि अन्य राज्यों से भी लाखों हिंदू और मुस्लिम श्रद्धालु इस यात्रा में शामिल होते हैं और भगवान शंकर के साथ साथ ख्वाजा उस्मान गनी हारूनी दरगाह पर मत्था टेकते हैं, जो लगभग 300 साल पहले इस स्थान पर आए थे। इस स्थान का महत्व दिन ब दिन बढ़ता जा रहा है क्योंकि महाशिवरात्रि के अवसर पर हिंदू और मुस्लिम एक साथ इस त्योहार को मनाते हैं। यात्रा का इतिहास करीब 300 साल पहले इस जगह पर गोंड राजा का शासन था और उसी दौरान उन्होंने यहाँ की पहाड़ी को तोड़कर प्रतापगढ़ का किला बनवाया था। साथ ही कुछ समय बाद गोंड साम्राज्य के राजा रघुजी भोसले ने इस किले पर हमला कर दिया और प्रतापगढ़ को जीत लिया और इस किले के प्रबंधन की जिम्मेदारी राजा खान को दी गई। इस बीच ख्वाजा उस्मान गनी हारूनी यहाँ रहे और इसके बाद अनंत में विलीन हो गए। इस किले की दूसरी ओर उनकी दरगाह स्थापित की गई है जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से यह इसी स्थान पर है। उन्होंने इस स्थान पर निवास किया और इसके बाद अनंत में विलीन हो गए। ग्रामीणों का कहना है कि उनकी दरगाह इस किले के दूसरी तरफ स्थापित की गई थी जिसे बड़े महादेव के नाम से जाना जाता है और तब से पिछले 300 वर्षों से तीर्थ यात्री यहाँ तीर्थ यात्रा करते आ रहे हैं। इसके अलावा प्रतापगढ़ का किला गोंड राजाओं द्वारा एक ऊंची पहाड़ी पर बनवाया गया था और वहां भगवान शिव की 21 फीट ऊंची मूर्ति है। प्रतापगढ़ गोंदिया जिले में एक पर्यटन स्थल है और इस स्थान को 2001 में राज्य सरकार द्वारा क्लास सी का दर्जा दिया गया है। बघा, या यात्रेचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे। अलीकडे धर्माधर्मामध्ये वाद केला जातो आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकण्याचं काम मोठ्या प्रमाणात या देशामध्ये होते आहे असं आपण पाहतो आहे। देश तुटतोय या सगळ्या ह्याच्यात, पण या ठिकाणी प्रतापगडची यात्रा विशेष करून महाशिवरात्रीच्या जी यात्रा आहे त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो। पण या ठिकाणचं एक आगळं वेगळं असं आहे की इथं उस्मानी हारूनी बाबाची दरगाह पण आहे। त्यांचाही उरूस उद्यापासून या ठिकाणी सुरू होते आहे आणि एकात्मतेचा संदेश आमचं प्रतापगडचं हे जे पुण्य स्थान आहे या स्थानाचं जे महत्त्व आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, हिंदू पण मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। माणसामध्ये भेद नाही, धर्माधर्मामध्ये भेद नाही, पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी जे काही लोक आजकाल या पद्धतीचे राजकारण करतात आहेत त्यांच्यासाठी हा एक योग्य संदेश एकात्मतेचा या ठिकाणी जात आहे आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आहे। पोलिसांचा आकडा जवळपास 12 ते 15 लाख लोक या वर्षाला या यात्रेला येण्याचा जो ओघ आहे लोकांचा त्या पद्धतीचा आकडा जाईल आणि दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे। प्रतापगड यात्रेमध्ये जवळपास पहिल्या दिवशी 10 ते 15 लक्ष एवढं लोक भाविक येत असतात, कारण की हिंदू मुसलमानच्या एकतेचं प्रतीक असलेलं असं हे अत्यंत महत्त्वाचं असं यात्रा या ठिकाणी भरतो आणि अनंत कोटी श्रद्धेने वयस्कर देखील, म्हातारे, डायबिटीज, ब्लड प्रेशरचे देखील भरपूर लोक इथे येत असतात। तर अशा याच्यामध्ये बरेचशा लोकांचे BP वाढणे किंवा दम येणे, त्यांना अडचण होणे, घामसी मारण्यासारखं जे हे होतं, एकदम घाबरून गेल्यासारखं वाटतं किंवा डिहायड्रेशन होणे अशा प्रकारच्या अडचणी येतात। त्यासाठी पहिल्या पायरीवर आमचं हे इथं प्राथमिक आरोग्य केंद्र केशरीच्या वतीने आम्ही कॅम्प लावलेला आहे। याच्यामध्ये सर्व बेसिक इमर्जन्सी, ॲम्ब्युलन्स ह्या सर्व व्यवस्था केलेली आहे आणि त्याचप्रमाणे या पूर्ण परिसरामध्ये जिथे यात्रेकरू असतात, ज्या ज्या ठिकाणी श्रद्धाळू जात असतात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी अशा प्रकारचे 6 कॅम्प परत माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब आणि BDO साहेबांच्या आदेशानुसार लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सुविधा भाविकांपर्यंत अडचण असलेल्या भाविकांपर्यंत पोहोचण्यात येत आहेत। प्रतापगड यात्रा मी सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतोय।
प्रतापगड यात्रा ही खूप महत्त्वाची यात्रा आहे। इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक, लाखोच्या संख्येमध्ये जवळपास 10 लाख भाविक लोक इथं दर्शनाला प्रत्येक वर्षीला येतात। इथं ही हिंदू, मुस्लिम त्याचप्रमाणे बौद्ध या तीनही धर्माच्या एकतेचे हे स्थान आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्व धर्माचे लोक ह्या इथं दर्शनाला येतात। इथं दर्गा आहे, इथं एक शिवजीचं मंदिर आहे, प्रतापगडाचं मोठं पुरातन किल्ला आहे, त्याचप्रमाणे बौद्ध धर्मासाठी इथं तिबेट कॅम्प आहे आणि तिथं बौद्ध भिक्षुकांसाठी खूप मोठं मंदिर आहे। त्यामुळे इथं सर्व मोठ्या प्रमाणात लोक येतात। त्यामुळे त्याचप्रमाणे हा क्षेत्र पर्यटनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। इथं लागूनच खूप मोठं एक डॅम आहे, नैसर्गिक रम्य तलाव आहे गोटनगाव डॅम। त्याचप्रमाणे नयगाव बांध नॅशनल पार्क इथं लागूनच असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात भाविक लोक ह्या यात्रेच्या वेळेला येतात, पण वर्षभर इथं मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। धन्यवाद। तिन्ही धर्मांचा त्रिवेणी संगम असलेलं मुस्लिम, बौद्ध आणि हिंदू। मुस्लिमांसाठी दर्गा आहे, बाजूलाच बौद्धांसाठी तिबेट कॅम्प आहे आणि हिंदू धर्मीयांसाठी हा किल्ला, हा प्रतापगडचं शिवजीचं मंदिर आहे। असं हे त्रिवेणी संगम असलेलं प्रतापगड हे स्थान निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेलं आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।